बाळाची झोळी हलवत असताना तेजश्रीला अचानक एक कॉल आला. मॅम, नगरमध्ये सॅन कंपनीची नवीन ब्रँच चालू होती. ब्रँच मॅनेजरसाठी आहात का तयार? झोळी देणारा हात मंदावला. फोनवर समोरचा उत्तराची वाट बघत असताना तेजश्रीची वाचा बंद झाली. काय बोलावं, कोणत्या तोंडाने हो म्हणावं? नंतर फोन करते. तेजश्रीने फोन ठेवला. बाळ झोपी गेलं. तेजश्री मटकन खुर्चीवर बसली. शून्यात नजर भिडून भिंतीकडे एकटक पाहत होती. तिचं मन भूतकाळात गेलं. 4 वर्षांपूर्वीचा हाच दिवस तिला आठवला. सॅन ॲटोमध्ये एक विलक्षण प्रभाव तिने निर्माण केलेला. कंपनीत फक्त तिचीच चर्चा होत होती. तिने कामही असंच केलं होतं. एका ॲटोमोबाईलसारख्या पुरुषी मक्तेदारी असलेल्या कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर झालेली तेजश्री जॉईन झाल्यानंतर तिचं उत्कृष्ट काम पाहून 1 वर्षांनी लगेच तिला बढती मिळाली होती. तिच्या हाताखाली 20 लोकं कामाला होती आणि तेही सर्व पुरुष. एखादं मशीन खराब झालं, एखाद्या गाडीला काही अडचण आली तर इतर इंजिनियर्स आधी तेजश्रीला बोलवत. गाडीचे पार्ट्स असो, मशीनसारख्या किचकट गोष्टीचे ज्ञान असो, तेजश्री सर्वात निपुण. एरवी घरातलं मिक्सर खराब झालं, रस्त्यावर गाडी बंद पडली तर भावाला वडिलांना बोलवणाऱ्या मुली असतात आणि दुसरीकडेही रस्त्यावर गाडी बंद पडलेल्या मुलाची गाडी ती स्वतः थांबून दुरुस्त करून देई. तेजश्रीने खूप अभ्यास करून एका मशीनचं डिझाईन बनवलं होतं. गाडीचे स्पेअर पार्ट्स बनवायला जिथे 4 मशीन लागत होती तिथे एकच मशीन लागणार होतं. ते डिझाईन तिला कंपनीपुढे सादर करायचं होतं. पण त्याआधी त्याचं पेटंट घेणं महत्त्वाचं होतं. कंपनीच्या इतर लोडमुळे ते करायचं राहून गेलं. अशातच सॅन ॲटोमध्ये अजिंक्यची एंट्री झाली. तेजश्री इतकाच हुशार, सुस्वभावी आणि दिसायला एकदम हँडसम. तेजश्री आणि त्याची ओळख झाली. अजिंक्यवर तेजश्रीच्या स्वभावाचा आणि हुशारीचा प्रभाव पडला. तो नकळत तिच्या प्रेमात पडला. तिलाही तो आवडायला लागला. दोघांचाही होकार झाला आणि लग्नही झाले. संसाराला सुरुवात झाली. तेजश्रीचा जॉब सुरूच होता. मधल्या काळात अजिंक्यने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि कंपनीला रामराम ठोकला. तेजश्री मात्र तिथेच काम करत होती. अजिंक्यला व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात स्थायिक व्हावे लागणार होते, म्हणजे तेजश्रीला जॉब सोडावा लागणार होता. सॅन ॲटोने तेजश्री जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले. तिच्या नवऱ्याला ऑफर दिल्या, पण अजिंक्यला आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे होते. तेजश्री विचार करू लागली. सॅन ॲटोमध्ये तिचा खूप प्रभाव होता. एकीकडे आपला संसार आणि दुसरीकडे आपलं करिअर. कंपनीच्या मालकाने तेजश्रीला बोलावलं. तेजश्री, तुझी इथे काय पोझिशन आहे हे माहीत असूनही तू ती सोडायची म्हणतेस? अगं, उद्या माझ्या खुर्चीवर तू बसशील, नवीन नवीन शिखरं गाठशील. तुझा हा निर्णय तू बदल. नाही सर, मान्य आहे मी इथे खूप मोठ्या पदावर आहे, पण एक बायको म्हणून नवऱ्याच्या कार्यात झोकून देणं, त्याच्या ध्येयाशी एकरूप होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. असं म्हणत भरल्या डोळ्यांनी तिने कंपनीला रामराम ठोकला. काही महिन्यांमध्ये दोघेही दुसऱ्या शहरात गेले. तिथे अजिंक्य आपला व्यवसाय वाढवत होता. 4 वर्षे लोटली. दोघेही गुण्यागोविंदाने संसार करत होते. तेजश्री घरातच रमली. एकदा घरी अजिंक्यचे काही मित्र घरी जेवायला आले. तेजश्रीने छान स्वयंपाक केला होता. गप्पा चालू होत्या. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काय काय बदल झालेत, नवीन कोणत्या कार्स लॉन्च झाल्या आहेत यावर चर्चा सुरू होत्या. तेजश्री ते ऐकताच एकदम भान हरपली. तिला या सर्व विषयांवर जास्त माहिती होती. ती किचनमध्ये होती. केव्हा एकदा हॉलमध्ये जाते आणि या विषयावर त्यांच्यासोबत चर्चा करते असं तिला झालं. तिच्या डोळ्यात चमक आली. ती हॉलमध्ये येताच बोलू लागली. आजकाल 4D तंत्रज्ञानामुळे गाड्यांची डिझाईन बनवणे अगदी सोपी झाली आहे. आणि वहिनी, एक ग्लास पाणी द्या प्लीज. एकाने तेजश्रीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हटले. तेजश्रीने पाणी आणून दिले. तिला चर्चेत सहभागी व्हायचे होते. ती तिथेच थांबली. एक मित्र म्हणाला, वहिनी, तुम्हाला आमचं बोलणं काही कळणार नाही.
तुम्ही बोर व्हाल. एक काम करा, माझ्या बायकोने एक रेसिपीचं पुस्तक सांगितलं होतं आणायला. माझ्या बॅगेत आहे, घ्या, वाचून टाका. आता मात्र तेजश्री संतापली. अजिंक्यलासुद्धा वाईट वाटलं. तो मित्रांना काही बोलणार इतक्यात तेजश्रीने अजिंक्यला काहीही न सांगण्यास खुणावलं. तेजश्रीला आत्ता समजलं की ती स्वतःची ओळख हरवून बसली होती. संसाराच्या नादात तिने स्वतःचा आत्मसन्मान जपला नव्हता. अजिंक्यने कधीही कुठली सक्ती केली नाही. तिची वाट तिनेच निवडली होती. तेजश्रीची घुसमट वाढत होती. आता काहीही झालं तरी आधीची ओळख मी परत मिळवणार. अशातच तेजश्री गरोदर राहिली. दोघांनाही खूप आनंद झाला. पण गरोदरपणात तिला काही कॉम्प्लिकेशन होते म्हणून तिला पूर्ण वेळ आराम सांगितला होता. अचानक तिला सॅन ॲटोकडून फोन आला. तेजश्री मॅडम, सॅन ॲटोचा नवीन प्लॅन्ट तुमच्या शहरात आणतोय. आमची अशी अपेक्षा आहे की या प्लॅन्टची धुरा तुम्ही सांभाळावी. तेजश्रीच्या एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात बाळ. फोनचं बोलणं पूर्ण होण्याआधीच बाळाने मोठा टाहो फोडला. तेजश्रीला नाईलाजाने बोलणं अर्धवट टाकून फोन ठेवावा लागला. बाळाला कसंबसं झोपवलं. ती मटकन खाली बसली. तिच्या डोळ्यासमोरून सॅन ॲटोमधला तिचा प्रवास गेला. तिने तिच्या हाताकडे पाहिले. बाळाच्या शीने बरबटलेले याच हातांनी एकेकाळी मोठमोठी मशीन्स दुरुस्त व्हायची. तिने आरशात पाहिले. याच व्यक्तिमत्वाचा एकेकाळी दबदबा असायचा. याच माझ्या एका कटाक्षाला कामगार वर्ग दरारून असायचा. आज केवळ आई झाल्याने हात बांधले गेलेत. कसं जाऊ मी तिथे परत? बाळाला कोण सांभाळणार? सासू सासरे आई वडील गावाला असतात. ते येणे शक्य नाही. पाळणाघराची कल्पनाही करणार नाही. अजिंक्य घरी आला. त्याला हे बोलून दाखवले. त्यालाही वाईट वाटले. तेजश्रीसारखी हुशार मुलगी आज काहीही करू शकत नाहीये म्हणून. एकीकडे आईपण आणि दुसरीकडे एक दुर्मिळ संधी. बाळाला सोडणं शक्य नाही आणि आलेली संधी सोडणं मनाला पटत नाही. काय करावं? तिकडे सॅन ॲटो तेजश्रीला सतत संपर्क करत होते. मेल्स, मेसेजेस. तेजश्रीला कळत नव्हतं काय करावं. ती तिच्या फ्लॅटच्या गॅलरीत आली. खाली एक बांधकाम सुरू होतं. तिथे काही बायका काम करत होत्या. बऱ्याच महिलांना लहान मुलं होती. तिथे काही महिला झोळीची व्यवस्था करून बाळाला झोपवून काम करत होत्या. काही एका कडेवर मुलाला घेऊन दुसऱ्या हाताने ओझी वाहवत होत्या. इतकी कसरत होत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीही चिंता नव्हती की कुठलाही वैताग नव्हता. त्यांना वाटत नव्हतं. अगदी सहजपणे रमत गमत त्या काम करत होत्या. तेजश्रीच्या डोक्यात काहीतरी आले. तिने अजिंक्यला फोन केला. अजिंक्य, उद्या 2 तास वेळ काढ. आपल्याला सॅन ॲटोमध्ये जायचं आहे. का? तुला जॉईन करता येणार नाहीये ना? मग का जायचं? तू चल फक्त. ठीक आहे, जाऊया. दुसऱ्या दिवशी तेजश्रीने सॅन ॲटोला फोन करून ती येणार असल्याचे सांगितले आणि एक मीटिंग अरेंज करण्याचे सांगितले. त्या नव्या प्लॅन्टवर तेजश्री, अजिंक्य त्यांच्या बाळाला घेऊन पोहोचले. तेजश्रीबद्दल नव्या लोकांना पूर्ण कल्पना दिली गेली होती. तेजश्री पोहोचताच तिथे यथोचित स्वागत झाले. सॅन ॲटोने तेजश्रीच्या कर्तृत्वाचे पैलू सर्वांना सांगितले. टाळ्यांचा गडगडाट तिची एंट्री झाली. आता तेजश्रीच्या डोळ्यात पूर्वीची चमक दिसू लागली. 4 वर्षांपूर्वीचा आत्मविश्वास आता तिच्या नसानसात वाहू लागला. सर्वांची मीटिंग बोलावली. सर्वजण आले आणि तेजश्री आता काय सांगणार याकडे सर्वांचे कान टवकारले गेले होते. बाळ झोपी गेला होता. तेजश्रीने त्याला अजिंक्यकडे सोपवलं. अजिंक्य बाहेर सोफ्यावर बसला बाळाला घेऊन आणि तेजश्री मीटिंगसाठी गेली. तिने बोलायला सुरुवात केली. सॅन ॲटोची इथल्या प्लॅन्टचं भवितव्य उत्पादन क्षमता वाढवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची उत्पादने पोहोचणं यावर अवलंबून आहे. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सप्लायर्ससोबत डील करून घ्यावे लागेल आणि वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन असूनही त्यात नाविन्य आणणे गरजेचे आहे.
तेजश्री नवीन उघडल्या गेलेल्या प्लॅनबद्दल अशा काही गोष्टी सांगत होती की ते जर अंमलात आणले तर सॅन ऑटोचे भवितव्य उज्ज्वल होणार होतं. मीटिंगमध्ये लोकांना खूप कौतुक वाटलं, कारण तेजश्री जे बोलत होती हे केवळ कंपनीत अनुभवाने कसलेल्या आणि जबरदस्त बुद्धिमत्ता असलेला माणूसच करू शकत होता. तेजश्री पुढचं बोलणार इतक्यात तिला बाळाचा टाहो ऐकू आला. आता काय करावं? मीटिंग मध्येच सोडून जायची आणि गेले नाही तर बाळाला भूक लागलेली असणार, त्याला दूध हवं असणार. काय करणार आता? तिने शक्कल लढवली. मीटिंगमध्ये प्रत्येकाला आपली डायरी उघडण्यास सांगितले आणि त्यामध्ये नवीन प्लॅनमध्ये काय नाविन्य आणता येईल याबद्दल कल्पना लिहून ठेवण्यास सांगितले आणि त्यांना मी 10 मिनिटातच येते असं सांगून ती मीटिंगमधून निघून गेली आणि तडक आपल्या बाळाकडे पोहोचली. बाळाला तिने पाजून दिले. बाळ शांत झाले आणि खेळायला लागले. मग त्याला सोडून परत मीटिंगमध्ये ती गेली. प्रत्येकाने काय काय लिहिलेलं आहे याची दखल घेतली, त्यावर सविस्तर चर्चा केली आणि कंपनीच्या बद्दल संपूर्ण आराखडा मीटिंगमध्ये सादर केला. मीटिंगमधील लोकांना समजले की कंपनीचे भवितव्य आता केवळ तेजश्रीच्याच हातात आहे. तिची हुशारी आणि तिचा अनुभव याची कंपनीला नितांत गरज होती. सरतेशेवटी कंपनीने तिला विचारलं, तुम्ही कधीपासून जॉईन होणार आहात? यावेळी तिने सांगितलं की माफ करा, मला कंपनीत जॉईन करता येणार नाही. कंपनीने विचारले, मग ही मीटिंग आणि आजचा आराखडा हे कशासाठी? तेजश्री म्हणाली, माझी एक अट आहे. मी कंपनीत येणार नाही, पण तरीही कंपनीचं काम मी बघेन. कसं शक्य आहे? तेजश्री म्हणाली, मी घरून काम करेन. सर्व प्लॅनिंग, सर्व काम घरून बघेन. मला माझ्या बाळाला सोडून इकडे येणे शक्य नाही, पण तरीही माझ्या कंपनीसाठी माझी काम करायची इच्छा आहे आणि त्यासाठी मी याहून जास्त काही करू शकत नाही. तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझी अट मान्य करा. कंपनीने विचार केला. सॅन ऑटोच्या भवितव्यासाठी तेजश्रीचं असणं खूप महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी त्यांना तेजश्रीची अट मान्य करावीच लागली. तेजश्रीने घरून कामाची सुरुवात केली. आता पूर्ण वेळ बाळाचं बघून काम करणं कसं शक्य होत असेल? तेजश्रीने कागद पेन घेतला. दिवसातून 8 तास देणे तिचे गरजेचे होते. मग तिने एक वेळापत्रक तयार केलं. नेहमीपेक्षा सकाळी 2 तास आधी उठायचं. नंतर तिने बाळाच्या झोपायच्या वेळा नोंदवून ठेवल्या. बाळ दिवसा 3 तास झोपत असे. त्यानंतर संध्याकाळी परत 1 तास झोपत असे. त्यानंतर रात्री परत 2 तास आणि नंतर सलग 10 तास त्यावेळी तिचीही झोप घेणार होती. बाळ इतर वेळी झोपल्यानंतर तो वेळ तिला कामाला मिळायचा. असे 8 तास तिने दिवसातून विभागून असे राखून ठेवले. त्यानुसार कामाची सुरुवात केली. घरातल्या कामांना मोलकरणीची मदत घेतली आणि अजिंक्यही सोबत होताच. कधी बाळाच्या झोपायच्या वेळेस चुकला. अजिंक्य बाळाला सांभाळत असेल आणि मग तेजश्री आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत असे. असंच तेजश्रीचं काम उत्तमरित्या सुरू झालं. कंपनीला सुरुवातीला काळजी वाटत होती की तेजश्री घरून काम कसं करेल, परंतु तिने अतिशय उत्तमरित्या काम करून दाखवलं होतं. परंतु याच्यात परत एक अडचण आली. बाळाला प्रचंड ताप आला आणि बाळाला दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. तेजश्री बाळासोबत होती. 6 दिवस दवाखान्यातच थांबणे महत्त्वाचे होते. 10 दिवस वाया घालवणे म्हणजे कंपनीचा फार मोठे नुकसान होते, कारण तेजश्री जो आराखडा तयार करेल त्यानुसारच कंपनीचे कामकाज चालत असे. पण अशी परिस्थितीही तेजश्रीने खूप छान सांभाळली. दवाखान्यातही तिने बाळ झोपल्यानंतर काम सुरू ठेवले. तिचा लॅपटॉप, तिची आणि तिच्या फाईल्स तिने सोबत नेलेल्या. बाळाकडे पूर्ण लक्ष देऊन बाळ जेव्हा झोपायचं आणि खेळायचं त्यावेळी काम पूर्ण करत असे. दवाखान्यातून घरी आली. आता परत तेजश्रीच्या कामाला गती येणार होती, कारण कंपनीचा भरघोस फायदा झाला होता. पण पुन्हा अडचण आली. काम इतके वाढले, तेजश्रीला 8 तास कमी पडू लागले. पण अशा परिस्थितीतही
तिने काम करणं सोडलं नाही. एका हाताने बाळाला छातीशी धरून त्याला पाजत असेल आणि दुसरे हात लॅपटॉपवर आपली बोटे चालत असायची. कधीकधी बाळाला मांडीवर घेऊन दुसऱ्या हाताने कंपनीच्या फाईल्स पूर्ण करत असायची. परंतु यामध्ये सुद्धा तिला सलग वेळ असा कधीच मिळत नाही. कारण बाळ कधी मध्येच रडायचं, कधीही झोपेतून उठायचं. मग अशा वेळेस तिची तारेवरची कसरत व्हायची. पण तरीही वेळापत्रकात योग्य तो बदल करून ती आपलं काम पूर्ण केल्याशिवाय राहत नसे. एकदा सॅन ऑटोची पूर्ण लाईन बंद पडली होती. त्याचं कारण म्हणजे एक मशीन बंद पडलं होतं. तेजश्रीला लगेच कळवलं गेलं. आता तेजश्री जाणार कशी? घरात अजिंक्य नव्हता आणि बाळाला एकटे सोडून जाणं शक्य नव्हतं. पण तिला त्या बांधकाम करणाऱ्या स्त्रिया आठवल्या. तिने सोबत एक साडी घेतली, रिक्षा केली आणि बाळाला घेऊन कंपनीत पोचली. 2 मशीन्सला साडीची झोळी करून बांधली, त्यात बाळाला झोपावलं आणि साडी खोचून मशीन दुरुस्त करायला घेतलं. 1 तासाच्या प्रयत्नानंतर मशीन सुरू झालं. इतर लोक तोंडात बोटं घालून पाहत होती. अजिंक्यचा तो मित्र तिथेच कामाला होता. त्याची मान खाली गेली. इतक्यात बाळ उठलं. तेजश्रीने बाळाकडे पाहिलं, पण ते आज रडत नव्हतं. जणू धैर्यवान आईकडे ते अभिमानाने पाहत होतं. तर मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडल्यास आपल्या स्वामी कथा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.